अवैध वाळू वाहतुकीवर महसूल व पोलीस प्रशासनाची कारवाई. तहसीलदार सचिन लंगोटे. पंढरपूर दिनांक 8. अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल पथकाने अवैध वाळू उपसा व वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या 7 लाकडी होड्या तसेच थर्माकोलचे तराफे महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाकडून नष्ट करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगोटे यांनी दिली. पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगोटे यांनी विविध पथकाची नेमणूक केली आहे. भीमा नदी पात्रातील चिंचोली भोसे येथे 4 व इसबावी येथे 3 लाकडी होड्या तसेच पंढरपूर जवळील असणाऱ्या नगरपालिका बंधाऱ्यालगत वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या थर्मोकॉलचे तराफे नष्ट केले आहेत. सदरच्या दोन्ही कारवाई महसूल पथकाने सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान केल्या. या कारवाईमध्ये सुमारे 8 लाख रुपये किमतीचे अवैध गौण खनिज वाहतुकीसाठी व चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य नष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी पंढरपूर विजय शिवशरण व ग्रामीण महसूल अधिकारी अमर पाटील, गणेश विसे, प्रमोद खंडागळे, संजय खंडागळे, योगेश कदम, विराज लोटेकर, दिगंबर डोईफोडे, सुमित जाधव, नितीन कोलगे, सागर जगताप, समीर पटेल व महेश कुमार सावंत व पंढरपूर शहर पोलीस विभागातील श्री पाटील व श्री सर्जे हे सहभागी होते.